नमस्कार फ्रेंड्स, चला तर मग आज आपण बनवूया टाकळ्याची भाजी. मी आली आहे टाकळ्याची भाजी तोडण्यासाठी. कोवळी कोवळी टाकळ्याची पानं जी दिसत आहेत ती आपण अशा प्रकारे तोडून घेऊयात. टाकळ्याची भाजी आपण साफ करून घेऊया. टाकळ्याचे देठ काढून नुसती पानं काढून घ्यायची आहेत. साफ केलेली टाकळ्याची पानं पाण्याने स्वच्छ आपण धुवून घेऊयात. टाकळ्याची भाजी आपण बारीक चिरून घेतलेली आहे. चिरून घेतलेली भाजी आपण एका टोपात 8 ते 10 मिनिटं वाफवून घेऊयात. वाफवल्यावर भाजीतील उग्रसपणा निघून जातो. वाफवलेली भाजी थोडी थंड झाल्यावर आपण अशा प्रकारे घट्ट पिळून घ्यायची. त्यात अजिबात पाणी ठेवू नये. वाफवून झाल्यावर भाजीचा कलर थोडा बदलतो. घट्ट पिळून घेतलेली भाजी आपण हाताने अशा प्रकारे मोकळी करून घेऊया. भाजीसाठी लागणारे साहित्य: 3 ते 4 लसूण, 2 बारीक चिरलेले कांदे, 3 बारीक मिरच्या, अर्धी वाटी खोबरे. भाजी आपण अशी मोकळी करून घेतलेली आहे. कढईमध्ये थोडे तेल तापत ठेवले आहे. तेल तापल्यावर त्यात लसूण घालून घेऊया. त्यासोबतच मिरची आणि बारीक चिरलेला कांदा घालूया. हे आपण परतून घेऊ. कांदा थोडा लालसर झाला की त्यात हळद घालूया. चवीपुरते आपण मीठ घालून घेऊया. आपण हाताने जी मोकळी करून घेतलेली भाजी जी आहे ती आपण कढईमध्ये घालून घेऊया. भाजी कढईमध्ये छान आपण 2 मिनिटं परतून एकत्र करून घेऊया. त्यानंतर 2 मिनिटे झाकण ठेवून भाजी आपण छान वाफवून घेऊया. भाजी वाफवून झाली की त्यामध्ये खोबरे घालून परतून घेऊया आणि आपली अशा प्रकारे टाकळ्याची भाजी तयार आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास नक्की कमेंट करा. थँक्यू.